नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, तुम्ही कधी कोबीपासून बनणारी एकदम हेल्दी अशी रेसिपी ट्राय केली आहे का? नसेल केली तर हा व्हिडिओ बघून नक्की बनवू शकता। तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बारीक कट करून 1 वाटी कोबी घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्येच एक मीडियम साईजचा पातळ उभा कापून कांदा घातलेला आहे आणि यानंतर याच्यामध्ये बारीक किसणीने किसून एक गाजर देखील घातलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये आणखी काही भाज्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर मी इथे कट करून घेतलेली एक हिरवी मिरची देखील घातलेली आहे आणि कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे। आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जे घरगुती लाल तिखट असतं ते इथे मी अर्धा चमचा घातलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ देखील ॲड केलेला आहे। त्यानंतर आपला पदार्थ एकदम चटपटीत होण्यासाठी मी इथे एका लिंबाच्या फोडीचा रस देखील घातलेला आहे आणि हे आता सर्व हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तिखट मीठ सर्व भाज्यांना, कोबी, कांदा आणि गाजरला लागलं पाहिजे आणि सर्व एकत्रित असं मिक्स झालं पाहिजे। तर अशा पद्धतीनं हे आपण सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहेत भाज्या। आता तिखट आणि मीठ या सर्व भाज्यांना व्यवस्थित असं लागलेलं आहे। आता 1-2 मिनिटे हे साईडला ठेवायचं आहे आणि मिठामुळं या भाज्यांना थोडंसं पाणी सुटतं। त्यानंतर आपण काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत। आता हे पोहे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचे आहेत। तोपर्यंत 2 मिनिटांमध्ये या भाज्यांना पाणी देखील थोडंसं सुटलेलं आहे। आता परत एकदा हे व्यवस्थित असं चमच्यानं मिक्स करून घ्यायच्या आहेत भाज्या आणि याच्यामध्ये आपण जे पोहे मिक्सरला फिरवून घेतले होते ते पोहे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता या पोह्यांचं मी इथं फिट करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे बेसन पीठ। मी इथे याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जराही एक्स्ट्रा पाण्याचा वापर करणार नाही। मीठ घातल्यानंतर भाज्यांना पाणी सुटतं, त्यामुळे त्याच्यामध्येच आपण हे पोह्यांचं पीठ आणि बेसन पीठ व्यवस्थित असं मिक्स करून मळून घ्यायचं आहे। जर आपलं मिश्रण जास्तच ओलसर झालं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन 1 चमचा बेसन ॲड करू शकता। अशा पद्धतीनं गोळा मळून घ्यायचा आहे। आपण याच्यामध्ये पोहे आणि बेसन पीठ व्यवस्थित बाइंडिंग यावं म्हणून घातलेलं आहे आणि पोह्यामुळे आपल्या या पदार्थाला कुरकुरीतपणा देखील छान येतो। त्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं त्याचा थोडासा असा गोळा काढून घ्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आपण ज्या पद्धतीनं टिक्की बनवतो त्याच पद्धतीने याला असा आकार द्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीनं आपला गोळा व्यवस्थित गोलाकार असा थापून तयार केलेला आहे। याच पद्धतीनं दुसरे देखील आपण टिक्की बनवून घ्यायची आहे। आणि याला गोलाकार असा देऊन आपण अशा या सर्व पिठाच्या टिक्की बनवून घेणार आहे। अगदी झटपट आणि पटकन अशा ह्या तयार होतात, जास्त याच्यासाठी वेळ वगैरे लागत नाही। तर याच पद्धतीनं मी इथे सर्व अशा टिक्की बनवून घेतलेल्या आहेत। त्या सर्व मिश्रणाच्या आपल्या टिक्की बनवून तयार झालेल्या आहेत। त्यानंतर काय करायचं आहे, गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आहे। मी इथे नॉनस्टिक तव्याचा वापर केलेला नाही, आपण ज्या तव्यामध्ये भाकरी बनवतो तोच हा मी बिडाचा तवा वापरलेला आहे। आता या तव्याला 1 चमचा मी तूप लावून घेतलेलं आहे। आता तूप व्यवस्थित असं पूर्ण तव्याला पसरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पूर्ण तव्याला मी तूप लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण ज्या टिक्की बनवल्या होत्या ते या तव्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे मी सर्व टिक्की अशा ठेवून घेतलेल्या आहेत।
आता तवामध्ये खोलगट जास्त असल्यामुळे आपलं तूप जास्त खोलगट भागात राहिलेलं आहे. ते आता साईडचं मी ब्रशने दुसऱ्या टिक्कीवरती देखील तूप पसरवून घेतलेलं आहे. आता या टिक्की आपल्याला एकदम बारीक गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत. साधारण 5 मिनिटे बारीक गॅसवरती एका साईडून भाजून घ्यायच्या आहेत. एक साईड भाजली की लगेच आपण दुसऱ्या साईडला देखील पलटी मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं मी सर्व टिक्की अशा पलटी करून घेतलेल्या आहेत. आता एका बाजूनी व्यवस्थित भाजल्या की दुसऱ्या बाजूला आपण पलटी करून घेतलेल्या आहेत. आता ह्या साईडून देखील एकदम बारीक गॅसवरती एक 4 ते 5 मिनिटे आपण भाजून घ्यायचे आहेत. आणि परत देखील वरून मी थोडंसं तूप लावलेलं आहे आणि साईडून देखील थोडंसं असं तूप सोडून घ्यायचं आहे. तर आता या साईडून देखील साधारण 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित टिक्की भाजून घ्यायची आहे आणि परत देखील पलटी मारून घ्यायची आहे. असं करत दोन्ही बाजूनी आपल्या या टिक्कीचा कलर चेंज होईपर्यंत आपण या टिक्की व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत. हे बघा, दोन्ही साईडून आपल्या टिक्कीला कलर अगदी व्यवस्थित आलेला आहे आणि भाजले देखील आहेत. आतून अजिबात अशा भाजल्या की कच्च्या राहत नाहीत. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहेत. अशा भाजल्यामुळे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशा आपल्या या टिक्की तयार होतात. तर इथे माझ्या सर्व टिक्की भाजून झालेल्या आहेत. मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर ही रेसिपी एकदम बनवायला सोपी आहे, झटपट बनते. यासाठी एक्स्ट्राचं कोणतंही साहित्य लागत नाही. अगदी घरच्या साहित्यात ही झटपट अशी कोबीची रेसिपी तयार होते. अशी बनवली तर मुले देखील अगदी आवडीने खातात आणि रोजचा तो नाश्ता बनवून कंटाळा आला असेल तर कधीतरी हा वेगळ्या प्रकारचा नाश्ता देखील तुम्ही बनवू शकता. तर हे बघा, अगदी व्यवस्थित अशा आपल्या टिक्की भाजलेल्या आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशा भाजलेल्या आहेत. ह्या टिक्की आपण अजिबात जास्त तेलामध्ये तळल्या वगैरे नाहीत, भाजल्या, त्यामुळे अगदी हेल्दी आहेत. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.